गलीला जायाचा जाया गलीला. सुप्रभात मित्रांनो, काय म्हणता, कशा आहात सर्वजण? एकदम मजेत ना? तर आज मी आणि तन्वी फिरायला चाललो आहे. अजून आम्ही स्पॉट डिसाईड नाही केलेत, पण आम्ही आता चाललो आहे फिरायला. दरप्रमाणे तन्वी मेकअप करते. अर्धा पाऊण तास झाला मी रेडी आहे आणि गावी प्रचंड थंडी आहे. आता वाजलेत 8:30. तर मी आणि तन्वी आता फिरायला चाललो आहे. तर बघू आपण आम्ही कुठे चाललो आहे, काय करतो आहे, कसं करतो आहे. आत्ता जस्ट देवाची पूजा वगैरे करून झाली आहे माझी. जास्वंदाचं फूल खूप छान वाटतं आहे, आमच्या अंगणातच आलं आहे. तर आता मी हे काढणार. आता हे जास्वंदाचं फूल मी झाडावरून तोडणार आणि आमच्या देवबाप्पाला घालणार. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सो आय एम रेडी टू गो. आम्ही आज निघालो आहोत बीचवर, निवती बीचवर. खूप फेमस आहे. 24, 25, 26 लॉंग वीकेंड होता. सो 24, 25 खूप गर्दी होती त्या बीचवर. सो आम्ही आलो 24लाच, पण आम्ही 2 दिवस मस्त रिलॅक्स फील केलं आहे घरात बसून. सो आत्ता आम्ही निघालो आहे बीचवर आणि 24 तारखेला आणि 25 तारखेला आय थिंक बीचवर खूपच गर्दी होती. आम्ही इंस्टाग्रामवर बघितलं, सगळ्यांच्या पोस्ट त्याच होत्या निवती बीचच्या. तर थँक गॉड की आम्ही त्या दिवशी गेलो नाही. आम्ही काल जाणार होतो, पण आता आम्ही आज निघालो आहे. सो आता बघूया आपण पुढे किती सुंदर आहे ते. आणि केत पण आला आहे रेडी होऊन. अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही जी बाईक रेंट केली होती ती आम्हाला नाही आवडली आहे, कारण की ती इतकी खास नाही आहे. तर आम्ही आज ती बाईक देऊन आम्ही दुसरी बाईक रेंट करणार आहोत. तर आम्ही त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केला आहे. तर आम्ही तुम्हाला ती बाईक पण दाखवू. ही बाईकमध्ये काही जीवच नाही आहे, आम्हालाच खूप भीती वाटते ती चालवायला. चला चला फिरायला चला आमच्यासोबत. आता आम्ही निवती बीचला निघालो आहे. तर आम्हाला रस्त्यात हे काय आहे, सुंदर अशी नदी दिसली. सुंदर अशी नदी दिसली. खूप सुंदर आहे. बघता नदी आहे की तलाव आहे? नदी आहे. खूप छान आहे. इथे ना माडाची झाडं आहेत. एवढं क्लोज दिसणार नाही कारण की झाडी येते बघा. मला तर फार आवडतं अशी माडाची बाग. आणि पीसफुल लाईफ आहे कोकणातल्या लोकांचा. आणि जो कोकणात तुम्ही 2 दिवस आलात ना, बस बाकी काहीच नको आहे. निवती बीचला खूप गर्दी आहे. खूप लोक पर्यटक आले तिथे. आम्हाला वाटलं होतं गर्दी नसते. की आज गर्दी नसेल, पण आम्ही तुम्हाला दाखवतो. पार्किंगमध्येच इतक्या गाड्या आहेत ना, आय डोंट नो की बीचवर किती गर्दी असेल. पार्किंगमधल्या गाड्या दाखवतो. हे इथे आहेत. ठीक आहे, हे इतकंच. आणि अजून तिथे पण आहे पार्किंग. बघा, मास्कमॅननी मास्क काढलेला आहे. मला गॉगल मी आणलाय, तो घाल. टाकलाय का बॅगेत पण? या असं तर आम्ही आता निवती बीचकडे चाललोय. रस्ता जाण्याचा हा आहे. वाट थोडी छोटी आहे पण मजा आहे. आणि ह्याला आहे ना सगळा फुटेज म्हणजे पूर्ण हाच दिसला पाहिजे. ठीक आहे, तर हा एवढा ओव्हर करतो ना हा मुलगा, म्हणजे ह्याचा. तुम्ही मला सांगा, आम्ही दोघं फिरायला लागलो, हिने मला बॅग पकडायला दिले, हे चुकीचं आहे की नाही? मी हिला बोलणार की नाही बॅग का मी पकडू? मला नाही आवडत बॅग पकडून फिरायला. आता त्या बॅगेत पाणी आहे, लागणार ना. मला नाही आवडत. ते असं गावातून जायचं बीचकडे. खूप एन्जॉय आहे. पण म्हणजे सगळं ह्याचा फुटेज शूट करा, सगळं. की हा खुश. गावाकडची घरं, सुख, कोकणातलं सुख. हे पपईचं झाड आहे का ना? हे बघा, इतकं थंडावा वाटतं आता. म्हणजे आत्ता आम्ही रस्त्यावर होतो. हो दे, मी ह्याला का देऊ ना फुटेज. मी कॅमेरा फ्लिप पण करू शकते.
आत्ता आम्ही रस्त्यावर होतो आणि रस्त्यावर इतकं गरम होत होतं, म्हणजे उन्हाचे अक्षरशः चटके लागत होते आणि ते आतमध्ये एंट्री केल्यावर इतकं थंड वाटतंय, पण आता बीचवर गेल्यावर परत गरमच होणार आहे. चल हा चल, तरी नुसतं जेवायचं भूक लागली आहे. हा बघा बीच, हळू धडपडला काय चुकीचं आहे. हे बघा फुल गर्दी, फुल पब्लिक, गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आता आम्ही ड्रोननी पण शूट करणार आहोत. तर आपल्याला जायचंय कुठे? तर तुम्हाला काहीतरी दाखवलेलं आपल्याला इथे जायचंय. आम्ही ड्रोन फ्लाय करणार आहोत, तर आम्ही तुम्हाला ते दाखवू. ते वरती जायचं आहे. कुठून जायचंय? फुल गर्दी आहे भाई. विकेंड, लॉंग विकेंड असेल ना तेव्हा घरातून बाहेर पडूच नका. आम्ही चुकी केली आहे, म्हणजे चुकी नाही, हा स्पॉट नाही तर मी काय कोकणातलाच आहे, हा स्पॉट नाही तर आमच्याकडे दुसरे स्पॉट पण आहेत, पण खरंच व्ह्यू बघण्यासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत काय झालं आहे? आम्ही एक गाडी रेंट केलेली जेव्हा मुंबईवरून आलो तेव्हा. त्यानंतर ती गाडी आम्हाला खराब भेटली, आम्हाला चांगली नाही भेटली ती गाडी. मग आम्ही ती ना सकाळी द्यायचं ठरवलं कुडाळला. तर ती बघा, तन्वी द सुपरस्टार. पुष्का मुलगा ना सगळा स्वतःचा फुटेज शूट करून घेतो माझ्याकडून, तर माझा फुटेज शूट नाही करत. नाहीच, मी स्टार आहे, ते लोक ओळखत नाही म्हणून बरं आहे, तो स्टार आहे. बघा बीच, दिसतो तुम्हाला बीच? सो बीच. मी तुम्हाला सांगू का, उगाच इंटरनॅशनल ट्रिप लोक करतात, इथे पण सेम बालीला उगाचच जातात. ही पण सेम वाईब आहे. कोकण हे पाणी आहे, आम्हाला हे पाणीतून पार करून आम्हाला तिथे ते गोल्डन रॉक्सवर जायचं आहे. मला प्रश्न पडला आता कसं जाऊ, कसं जाणार? तुम्हाला आम्ही जाऊ का ह्या पाण्यात? काय वाटतं तुम्हाला, ह्या पाण्यात जाऊ का आम्ही? भीती वाटते मला. लेट्स सी, ट्राय करूया का? चप्पल हातात घेऊ का? घे ना. हे बघा, हे मागच्या ह्याच्यातून आम्ही पार करून आलो आहे. डोपराभर पाणी होतं आहे बघा. भिजली माझी पॅन्ट, लिटरली पॅन्ट वर करून. पण तन्वी बघायची तुम्हाला, हे बघा वारो बघ, लाटो बघ. ह्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही, हे काहीतरी दाखवतं इंटरेस्टिंग. गोल्डन रॉक्स असं नाव दिलंय त्यांनी, कारण की त्याचं गोल्डन कलरचं आहे म्हणून दिलं असेल मे बी गोल्डन रॉक. चल, तन्वी स्ट्रगल करते वरती चढण्यासाठी. आपण काय रानटी आहे, एक पाय इथे ठेवला, एक पाय इथे ठेवला. बघा आपण, बघा पुढेच जायचं आहे. बघा मी एका हातात कॅमेरा पकडलाय आणि चाललोय. तर ट्रॅकिंग करावं लागतं इथे यायला. एवढं पण नाही, पण हाय. बघा समुद्र बघा. हिला काहीच माहिती नाही, ठीक आहे, नुसती पटेली करत पुढे जायचं माहिती आहे हिला. लोक ना गोवा 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 नुसते करतात भाई. जो कोकणात व्ह्यू आहे ना, हा नेक्स्ट लेवल आहे. निवती बीचचा परफेक्ट व्ह्यू आहे भाई, एकदम मजा येते. इतकी गर्दीच नाही आहे, काही म्हणजे काहीच गर्दी नाही आहे. पण अथांग समुद्र,
कोकणाला लाभलेला निळं निळं पाणी, आज ब्लू हे पाणी 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 पाणी. चालत आणलं आहे, ठीक आहे. अर्धवट माहिती घेऊन आली ही मुलगी, मला एवढं चालत आणलं आहे. तू काय करते? इथे बोटिंग्स आहेत, भाकरी आणि आम्ही पण बघू, ट्राय करू बोटिंग करायचं. तन्वी बघा पाणी पिते. खूप भारी आहे खरंच. तू इथे येणाऱ्या सर्व माझी ना इथे सर्व येणाऱ्या पर्यटकांना एकच विनंती आहे की असं ना कचरा कुठे टाकू नका, खूप घाण वाटतं, प्लीज. बघा तन्वी कसं एन्जॉय करते बीचवरती. पॉवर ऑफ कोकण. तो बघा आमचा ड्रोन, आणि आम्ही ड्रोन फ्लाय करतोय बघा. येस, मला घे. मी ह्याला म्हटलं की आता बस झालं, ड्रोन फ्लाय नको करूस, तरी पण ह्याला परत ड्रोन फ्लाय करायचं आहे. शेवटी फोटोग्राफर ना. मला आवडतं ड्रोन फ्लाय करायला. मी ह्याला काय म्हटलं की मी तुझे सोलो व्हिडिओ घेते ना ड्रोननी, ह्यानी तर माझ्या घेतल्यात, मी ह्याचे घेते, तर ह्याला असं वाटतं की मी ह्याचा ड्रोन पाडवणार. वाटतं काय? कन्फर्म आहे? कन्फर्म आहे, मला कन्फर्म माहिती आहे. आता पाण्यात चल खाली, खूप छान आहे खूप. आम्ही आता तिथे त्या खडकांवर होतो, तर आता आम्ही खाली आलो आहे बीचवर, तर आम्ही थोडं रिलॅक्स करतो आहे. तर आम्हाला अशी जागा मिळाली आहे सुंदर अशी. हे बघा, आम्ही आता रिलॅक्स करतो आहे बसून. आणि खूप छान माडाची झाडं पण आहेत पाठीमागे. हे बघा, वेळ लागला मला. आम्ही खूप थकलोय आता, म्हणून मी ते रिलॅक्स करत बसलोय. बॅगा अशी साईडला ठेवल्या, जागा पण छान मिळाली आम्हाला ना. ॲक्च्युली ना तुम्ही कधीही समुद्राच्या इथे बसलात ना, खूप निवांत वाटतं. आम्हाला दोघांना खूप आवडतं समुद्राच्या इथे टाइम. आम्हाला दोघांना ना समुद्राच्या इथे. मुंबईच्या आहोत, मुंबईत समुद्रकिनारा आहे, कोकणात समुद्रकिनारा आहे, म्हणून समुद्रकिनारा आमचा खूप आवडीचा आहे. बेस्ट वाटतं आम्हाला फिरताना. म्हणजे समुद्राच्या इथे ठिकाणी फिरलो ना की मन प्रसन्न होऊन जातं. त्या लाटा बघत बघत वर. हे वाळू पण आहे ना, सफेद वाळू आहे, खूप छान आहे. मला तर खूप आवडला आहे हा बीच, खूप म्हणजे खूप. मी परत आली ना कोकणात तर मी नक्की परत एकदा व्हिजिट करणार आहे. म्हणजे मी खूप वेळा व्हिजिट करू शकते, असा आहे हा बीच. कोणता तरी पक्षी आहे. अगेन आम्ही चिकन थाळी ऑर्डर केले आणि खूप भूक लागली आम्हाला. आम्ही आज ना निवती बीचवरती बीचवर आलेलो. हां, सो आता कमीत कमी वाजले आहेत 3 वाजलेत. सो आम्ही इथून राहतो खूप लांब, तर आम्ही आजचा ब्लॉग हा इथेच एंड करत आहोत. नेक्स्ट व्लॉग पण आमचा नक्की बघा. आम्ही प्लॅन करतोय की कुठेतरी फिरायला जायचं. लोकेशन अजून ठरलं नाही, पण जाऊ कुठेतरी फिरायला. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे नापण्यावर. हो, आमच्या इथे वैभवडीमध्ये एक नापणे करून एक स्पॉट आहे. सो आम्हाला तिथे जायचं आहे. आम्ही तिथे जाऊ, तुम्हाला दाखवू आमचं कोकण किती छान आहे ते. फक्त तुम्हाला ना सर्वांना एकच विनंती करतो, कोकणात येऊन प्लीज घाण करू नका प्लीज. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.